रथावर कृष्ण सारथी होऊन गेले रथी महारथी धन्य ती भारतीय संस्कृती। शेवटची मॅच महत्वपूर्ण लढत डुअरडायची मॅच आहे। जो जिंकणार त्याला सुपर 8 चं तिकीट। संघमालक आदरणीय विश्वशेठ बुट्टे पाटील सरपंच साहेबांना विनंती आपण या ठिकाणी यायचे। डुअरडायची मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। दोन दिग्गजांचा सामना मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवलाय अशा विजेत्या संघादरम्यान ही मॅच आहे। एका बाजूला तुम्हाला टीम पाहायला मिळते रसे कराचीवाडी, तर त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोयाली अशी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येताना पाहायला मिळते। एका बाजूला दिनू कांबळे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण अर्थात पप्पू पोळेकरला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। पहिला चेंडू आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय। क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवरती पाहायला मिळतात। एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न फेक येईल या दरम्यान घेतले गेलेल्या 2 धावा आहेत। पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय। 2 धावा क्षमत्र धावपलकावरती आलेल्या आहेत। चांगलं आयोजन, चांगलं नियोजन म्हणून आपण ज्या स्पर्धेकडे नक्कीच पाहतोय तीच क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळालेली आहे। क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आहे। 2 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात। पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा आहेत। ओहो, वेगातला चेंडू भन्नाट फेकाचा निहाल तुस्समत त्यांचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावरती टाकला गेलाय। दोन धावा डबल कव्हरती आलेत। पहिल्या चेंडूत आलेल्या 2 धावा, त्यानंतर चाललेला डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा निहाल तुस्समत मैदानाच्या आतमध्ये टुन्नू संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। ओहो, या बॉलचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस ओळखला आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हो सीमारेषेच्या लगत दिसटलेला झालाय। पप्पू पोळेकरला मिळालेले जीवनदान एक सिंगल दुहेरीचा प्रयत्नाने आलेल्या या 2 धावा आहेत। खत सीमारेषेच्या लगत टिपलेला झेल घेण्याचा प्रयत्न होता तिथे, अगदी क्षेत्ररक्षकाने उडी मारली परंतु तिथे चेक केलं जात आहे। थर्ड पंचांकडे निर्णय सेफ आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल। थर्ड पंचांकडे निर्णय मात्र सोपवलेला आहे। थर्ड पंचांकडे डिसिजन मात्र दिली जाते। सेफ आहे, निर्णय आला सेफ आहे। 2 धावा येतील। 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ। 4 धावा धावपलकावरती नक्कीच पाहायला मिळतात। 4 आकड्यावरती धावपलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। प्रणयदादा मांडेकर, सन्माननीय आदिभाऊ कदम, सन्माननीय रविभाऊ मांडेकर आणि सर्व उभेश टोपे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। डॉट बॉल निर्धाव चेंडू पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी नेहाल तुसमट टुन्नूची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। संघाचा आयकॉन आहे, संघासाठी खरं चांगली कामगिरी तो करताना पाहायला मिळतो। आजच्या रजनीमधली, आजच्या रात्रीमधली महत्वाची लढत, महत्वपूर्ण मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। ओ पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप बंद चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर। येतोय चौकार, 4 धावा। भिडूले साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार। चौकार आल्या धावा संख्या 4 वाढती। 8 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात। 8 आकड्यावरती स्कोर कार्ड, 8 वरती धावपलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेला आहे। 2 संघांची पडली आहे गाठ। 8-8-8 2 संघांची पडली आहे गाठ। आणि खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये कोण कुणाची लावेल वाट धावपलकावरती धावा येतात। 8 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात। 8 आकड्यावरती स्कोर कार्ड। पप्पू पोळेकर आणि त्याच्या सोबतीला पाहताय तुम्ही संघाचा आयकॉन दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। यावेळेचा चेंडू होता, पुन्हा एकदा गॅप निघालाय। आउटफील्ड वेगवान आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर। येतो आणखीन एक चौकार, 4 धावा। भिडूले साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार।
धावा संख्या वाढली, स्कोर करताना पोहोचले 12 धावा. 3 चौकार पप्पू पोळेकर यांच्या 2 चौकार पप्पू पोळेकर यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. डबल कवरती 12 धावा क्षमता नोंदवल्या जात आहेत. 12 धावा डबल कवरती लागलेल्या आहेत. 12 धावा डबल कवरती आहेत. खरं तर क्रीडा रसिक अजून देखील मोठ्या संख्येने मैदानावरती उपस्थित आहेत. पहिल्या मॅच पासून खरं तर क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 2 घेऊन गोलंदाजी मार्गावरती दाखल होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 ला झालेली सुरुवात. ओव्हर नंबर 2 मध्ये संघाचा संघनायक कर्णधार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अमर गोरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर समोरच्या बाजूनं दिनू कांबळे बडे मॅच का बडा खिलाडी जादुई फटक्यांचा बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा अमर दिनू कांबळेच्यासाठी टाकलेला चेंडू स्लोवर 1 चेंडू चेंज ऑफ पेस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू आलाय. धावपल कवरती आकडे स्थिर आहेत. 12 धावा धावपल कवरती लागलेल्या पाहायला मिळतात. 12 या आकड्यावरती धावपलक 12 या आकड्यावरती धावत संख्या मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, तेच मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. ओहो यावेळेचा चेंडू उडवलाय. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू सरळ एक टप्प्याखात निघून गेलाय. सीमा रेषेच्या पार दिनू कांबळे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या संख्येने धावत संख्या वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय 16 या आकड्यावरती धावपलक. 16 या आकड्यावरती धावत संख्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. दिनू कांबळेच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. अमर ओहो यावेळेचा चेंडू ओळखला. चेंज ऑफ पेस आणि त्याला मात्र आकाश मार्गाने पाठवून दिले. सीमारेषेच्या पलीकडे आलाय उत्तुंग ज्वालाग्रही षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावपलकावरती आकडे बदलले. स्कोर कार्ड वाढले. धावत संख्या पुढे जाऊन पोहोचते 22 धावा. धावपलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग दिनू कांबळेची मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केले जातात. वारंवार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बदललं जात आहे. एका बाजूला आता डीप स्क्वेअर लेग आहे, दुसऱ्या बाजूला डीप लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत. कशा प्रकारचे कामकाज होणार, कशा प्रकारची रणनीती. पारितोषिक आलेलं आहे ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेला आहे. कैलासभाऊ निकाडे अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली यांच्या वतीनं अर्धशतक जो खेळाडू कंप्लीट करेल त्यासाठी 5,001 रुपयांचं कॅश प्राइज पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि लागोपाठचे 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला देखील 5,001 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं आहे. कैलासभाऊ निकाडे साहेबांच्या वतीनं. आणि बाहेर गेलेला चेंडू कुठल्याही प्रेक्षक वर्गाने मैदानाच्या आतमध्ये सोपवला तर महेशजी भिवरे संघ मालक यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज त्याच्यासाठी असेल. यावेळेचा चेंडू होता. परत एकदा चेंडू एक टप्पा खात की डायरेक्ट चेंडू एक टप्पा खात चाललाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. मॅच रंगू लागली. धावा येऊ लागलेल्या आहेत. 27 धावा धावपलकावरती. या आवलीचा चेंडू होता. पुन्हा एकदा तिथे सोडून दिलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा संख्या स्थिर आहे. 27 धावा धावपलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपतोय. 27 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या आहेत.
लागोपाठचे 3 षटकार आणि लागोपाठचे 3 विकेट जो गोलंदाज घेईल किंवा जो फलंदाज लागोपाठचे 3 षटकार खेळणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही पाहताय शिवशाही ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय कैलासभाऊ निकाळे साहेबांच्या वतीने 3200 रुपयांचं कॅश प्राइज त्या फलंदाजासाठी किंवा गोलंदाजासाठी असणार आहे. डबल कव्हर धावा संख्या स्थिर आहे. 27 धावा डबल कव्हर ते लागल्या गेल्यात. मॅच रंगू लागली मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डायची लढत. जो जिंकणार त्याला सुपर 8चं तिकीट आहे. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल. यावेळीचा चेंडू तालक्यात खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आले दुर्बल चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात ते पर्यंत घेतली गेलेली एक सिंगल आहे. निहाल तू समद आलेत संघाचे आयकॉन षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 28 धावा डबल कव्हरती आहेत. पूर्ण नंबर मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ जारी आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 28 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 28 आकड्यावरती स्कोर कार्ड. 28 आकड्यावरती धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वडावला आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा 2 धावा येतील. खरं तर पप्पू पोळेकरला या मॅच मध्ये दुसरं जीवनदान आहे. निसटलेले झेल कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. इथे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतं. डबल कव्हर धावा संख्या स्थिर आहे. 30 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. डबल कव्हरती धावा संख्या स्थिर आहे. 30 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 30 आकड्यावरती स्कोर कार्ड. 30 आकड्यावरती धावफलक. खेड तालुका प्रीमियर लीग एक चांगली क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये नक्की संपन्न होताना पाहायला मिळते. ओहो वेगातला चेंडू भन्नाट वेगात भन्नाट वेगातला चेंडू पेश केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डबल कव्हरती आकडे स्थिर आहेत. 30 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 30 आकड्यावरती धावफलक. 30 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. परत एकदा यावेळेस मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू एक टप्पाखात सरळ निघून चाललाय. पप्पू पोळेकर यांच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकार धाबा संख्या 4 न वाढली. 34 वरती धावफलक. 34 आकड्यावरती स्कोर कार्ड. धाबा येऊ लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. कैलासवासी नंदा भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. 34 धाब्यांची सलामी दिली आहे. यावेळेचा चेंडू पण एकदा शरावत येऊन धडकलाय. तिथे आदळलाय झेल. परत एकदा ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न आणि आत्ताही येत आहेत तब्बल 2 धावा. सोपा झेल ड्रॉप होताना पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे. 2 धावा येतील. 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. 36 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्या. 36 आकड्यावरती धावफलक. पहिल्या विकेट साठी अभ्यर्थी 36 धाव्यांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे आणि लक्ष्मण अर्थात पप्पू पोळेकरची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 36 धावा डबल कव्हरती आहेत. 36 आकड्यावरती धावफलक. ओहो फुलर लेनचा यॉर्क लेनवरती टाकलेला चेंडू आहे. भन्नाट वेगाचा चेंडू निर्धावाला डॉट बॉल येतोय. षटक मैदानाच्या आतमध्ये संपली. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 12च्या सरासरीनं डबल कव्हरती 36 धावा येताना पाहायला मिळतात. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं ज्यांनी आज दुपारपासून दुपारच्या सत्रात सायंकाळच्या आणि रात्रीच्या सत्रात अतिशय सुंदर समालोचन केले. ते आपल्याच पूर्ण जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राचा एक सुमधुर गोड आवाज
किल्ले शिवनेरीचे शिल्लेदार चुन्नर भूषण शिवनेर भूषण आदरणीय मनोज बेल्लेकर सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आणि तो सन्मान करण्यासाठी खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीचे सगळेच सदस्य यांना विनंती करेल आपण चुन्नर भूषण शिवनेर भूषण मनोज बेल्लेकर सरांचा सन्मान आपण करायचा. तो सन्मान करण्यासाठी आदरणीय किरणदादा कड पाटील सुवैभव विरदेवडे दत्ताभाऊ शिवण आणि शिंदनगरीचे माझे आदर्श उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक आदरणीय राहुल शेठ पानमंद या सर्वांच्या शुभास्ते आपण मनोज बेल्लेकर सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्यांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉम्बॉक्स. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 4 ला होती सुरुवात. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा फायनलच्या क्षेत्रात स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तिथे घेतली गेलेली सिंगल धावा आहे. अनेक धावसंख्येनंतर स्कोर कार्डमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 37 धावा डबल कव्हर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 ला झालेली सुरुवात. माऊली शिंदे गोलंदाजी मार्गामध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती त्यांनी पेश केलेला आहे. डबल कव्हरती आकडे स्थिर आहेत. 37 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्या. 37 आकड्यावरती धावफलक 37 धावा डबल कव्हरती नक्कीच पाहायला मिळतात. कुठल्या प्रकारचं गडी बाध्य 37 धावा आहेत. ओहो फुलटा चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय. पप्पू बोळेकर यांच्या बॅटमधनं चेंडू आकाश मार्गानं परत एकदा चाललाय सीमा पार. येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळतोय. परत एकदा लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. कैलासभाई निखाडे आणि सन्माननीय मारुती शेठ पडवळ साहेबांच्या वतीनं लागोपाठचा तिसरा षटकार आला तर 2001 रुपयांचे कॅश प्राइज आहे. 2 आलेत. लागोपाठचा तिसरा येणार का हे मात्र पाहायचं आहे. पप्पू पोळेकर अफलातून कामगिरी सलामीला आलेत. 15 चेंडू 36 वरती नॉट आउट आहेत. 49 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. ओहो आलाय आणखीन एक लागोपाठचा तिसरा षटकार. पप्पू पोळेकर यांच्या बॅटमधनं षटकार येतोय साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. ऍडव्होकेट महेशजी भिवरे साहेबांच्या वतीनं संघ मालकांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि त्याचप्रमाणे कैलासभाऊ निकाडे आणि सन्माननीय मारुती शेठ पडवळ साहेबांच्या वतीनं 2001 रुपयांचं कॅश प्राइज. परत एकदा लागोपाठचा चौथा. पप्पू पोळेकर सेट ऑन फायर. लागोपाठचे 4 षटकार साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पप्पू पोळेकर ज्याचे 3 झेल सोडलेत ना. झेल किती महत्वाचे असतात ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. झेल निसटल्यानंतर पप्पू पोळेकर इतका आक्रमक झालाय की त्यानं आता विरोधी संघाची स्वप्न आता धुळीस मिळवलेली आहेत. उधळून लावलेले आहेत. डाव उधळलेत. त्याच पप्पू पोळेकरला रोखायचं आहे. खरं तर तो उधळलेला घोडा आहे. बेभान झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी करतोय. आणि लागोपाठचा 5वा. पप्पू पोळेकर आक्रमकता. लागोपाठचे 5 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. लागोपाठचे 5 षटकार आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. पप्पू पोळेकर 18 चेंडू 54 धावा. अर्धशतक कंप्लीट. अर्धशतक कंप्लीट झालेला आहे. 6वा षटकार जर खेळला
तर कैलास भाऊ निकाडे अध्यक्ष शिवशाही ग्रुप बांबोली यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. 4 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा धाबलकावरती लागलेल्या आहेत. गावा 67 धावा धाबलकावरती आज पप्पू पोळेकर या स्पर्धेमधलं 7वं अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळालेले आहेत. 7वं अर्धशतक आहे. 18 चेंडू आणि 54 धावा त्याच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. गोलंदाज मार्गोदी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 मध्ये कुठला गोलंदाज येईल, 5वं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. गोलंदाज मार्गोदी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गणेश दाखल होत आहेत. ओहो दिनू कांबळे, आता दिनू कांबळे देखील थांबायला मागत नाहीये. हाही चेंडू दिनू कांबळेने पाठवून दिलाय. आउट ऑफ द पार्क येतो षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार षटकार षटकार. दिनू कांबळे यांच्यासाठी देखील पारितोषिक आलेलं आहे. शिवशाही ग्रुपचे अध्यक्ष कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 3,000 रुपयांचं कॅश प्राइज. दिनू कांबळे 3200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हो हो लागोपाठचा दुसरा येणार का यावेळेस मात्र फटका फसलाय की काय. हो पुन्हा एकदा चेंडू आकाश मार्गानं पाठवून दिलाय दिनू कांबळेनं. लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार 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 षटकार. लागोपाठचे 2 षटकार आलेत. धावा संख्या भारतीय स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलेला आहे. 79 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. 79 आकड्यावरती धावफलक. लागोपाठचा तिसरा येणार का हे मात्र पाहायचं आहे. लागोपाठचे 2 आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. गोलंदाज मार्गपाती. हो यावेळेचा छोटा फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूर येत आहेत. 2 धावा याही चेंडूवरती घेतल्या जातील आणि 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाट. ओहो पाता पाता चेंडू पुन्हा निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धावा संख्या वाढली आहे. संघमालक आदरणीय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक आणि वराळनगरीचे आदर्श सरपंच विश्वभाऊ बुट्टे पाटलांचं आगमन होते. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने स्वागत आहे आणि त्यांचा संघ नवकंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेटन जिल्हा परिषद गट हा नुकताच सुपर 8 ला तो मात्र पात्र झालाय. संघ मालकांचं अभिनंदन. अफलातून बॅटिंग दोन्ही बॅटरची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 83 धावा. ओहो परत एकदा आकाश मार्गानं दिनू कांबळेचं झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. निसटलेले झेल तदनंतर आलेल्या धावा संघाला आता फार मोठ्या अडचणीमध्ये टाकतायत. खरं तर सुस्थितीमध्ये आलाय कैलासवासी नंदा भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी टीम. 89 धावींची भागीदारी. आतापर्यंत जर इतिहास पाहिला 9 चेंडू आणि त्या 9ही चेंडूवरती सीमा रेषेच्या बाहेर गेलेल्या. त्यामध्ये 8 षटकार आलेत आणि 1 चौकार आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गणेश यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उडवला. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आहेत आणि 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड वाढतंय. धावा संख्या जाऊन पोहोचले 91 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. मित्रांनो पहिलं षटक न्याल तुसमध्ये याचं केवळ 12 धाव्यांचं पाहायला मिळालं. तदनंतर षटक आलं 15 धावा संख्येचं तर केवळ 27 धावा होत्या. तिसरं षटक संपलं
केवळ 36 धावा पाहायला मिळत होत्या. आता 5वं षटक सुरू आहे. 91 धावा डबल कव्हरती लागलेले आहेत. हो फुलटा चेंडू त्यावरती आक्रमण. दिनू कांबळे थांबत नाहीये. तो चेंडूला मात्र हवाई यात्रेलाच पाठवतोय. षटकार आलाय 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 5 षटकांचा खेळ संपलाय. 97 धावा तब्बल धावबल कव्हरती लागलेल्या आहेत. 4थं आणि 5वं षटक 2 षटकात तब्बल धावा आल्यात 61. हे टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. 4थ्या षटकात 31 धावा, 5व्या षटकात 30 धावा. आणि इथे आता स्ट्राईक एंडला पप्पू पोळेकर आलेत. पहिल्या चेंडूत जर षटकार खेळला तर या स्पर्धेमध्ये विक्रम रचला जाईल. 6 चेंडू 7 षटकार खेळण्याचा. तो षटकार येणार का हे मात्र पाहायचं. अमर गोरे आलेत. संघाचे संघनायक कर्णधार अमर गोरे गोलंदाजी मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळत आहे. समोरच्या बाजूनं पप्पू पोळेकर 18 चेंडू 54 वरती नाबाद आहेत. 18 चेंडू 54 वरती नॉट आउट बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. समोरच्या बाजूनं गोलंदाज अमर गोरे. यावेळेचा चेंडू आहे. चांगला फटका खेळला. गॅपमधून चेंडू निघालाय आणि चेंडू एक टप्पा खात चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतो 4 धावा. आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. संघाचं शतक कंप्लीट. नॉट आउट 101 धावसंख्येची भागीदारी पप्पू पोळेकर आणि दुसऱ्या बाजूला दिनू कांबळे यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक. 101 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. पप्पू पोळेकर स्ट्राईक एंड वरती. यावेळेचा चेंडू ताबीगीर करण्याचा प्रयत्न. तिथे प्रॉपर टायमिंग नाहीये. एकच धावील लेग बाईच्या स्वरूपामध्ये आलेली धाव. धावा संख्या 1 वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलाय. एकशे 2 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 102 धावा डबल कव्हरती आहेत. 102 धावसंख्येची अभेद्य भागीदारी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती दिनू. हो यावेळेचा चेंडू फ्लिक केलाय. उंची खूप आहे. लांबी तिथे कमी पडते. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. खरं तर आता खेळाडूला झालंय तरी काय. सोपे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. तिथे आलेल्या 2 धावा आहेत. 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली. 104 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 104 धावांची अभेद्य भागीदारी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर शेवटची मॅच हाय व्होल्टेज झालेली आहे. 104 धावा डबल कव्हरती पाहायला मिळत आहेत. 104 धावा संख्येची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेमधली सर्वाधिक पहिल्या विकेटसाठी हायस्ट पार्टनरशिप. यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल डाव्या एसटीच्या बाहेर. व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावेल. धावा संख्या वाढली आहे. स्कोर कार्ड वाढतंय. 105 धावा डबल कव्हरती लागलेल्या पाहायला मिळतात. 105 धावा डबल कव्हरती आहेत. 105 च्या आकड्यावरती धाव फलक. एकशे 5 धावा डबल कव्हरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अमर गोरे. हो दिनू कांबळेच्यासाठी आणि एकदा जोरदार टाळ्या. दिनू कांबळेसाठी देखील या स्पर्धेतलं सर्वाधिक वेगवान अर्धशतक. 14 चेंडू आणि 51 धावा. दिनू एकदा बॅट वरती करा. अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. अफलातून कामगिरी. षटकार येतोय 6 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. 111 धावा डबल कव्हरती लागल्यात. पहिल्या विकेटसाठी 111 धावसंख्येची भागीदारी देखील पाहायला मिळते. हो यावेळेचा चेंडू होता. स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. चेंज ऑफ पेस. डॉट बॉल येतोय. बराच उशिरानं एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 111 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 15 चेंडू 51 दिनू कांबळे. दुसऱ्या बाजूनं 20 चेंडू 58 लक्ष्मण अर्थात पप्पू पोळेकर. 111 धावा डबल कव्हरती लागलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बिघीड केलाय आणि हाही चेंडू आकाश मार्गानं चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये आणि पहिली एक डाव एक इनिंग कंप्लीट होत असताना बनवल्या त्या 117 धावा आणि विजयासाठी आव्हान उभं केलंय. 118 धावसंख्येचं लक्ष्य आहे.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 117 झाल्यात. पप्पू पोळेकरचा निसटलेला झेल आणि तिथून पुढे दोघांनी काय गिअर चेंज केला, काय आपलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आणि 117 धावसंख्येची नॉट आउट पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं तळोडी नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय सुभाष शेठ अगवणे साहेब उपस्थित होत आहेत. आपले खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न उद्योजक सन्मान्य अमित शेठ दवणे, संकेत शेठ दवणे, अनिकेत शेठ दवणे याही मान्यवरांच्या शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. पाईटगावचे चेअरमन संतोष आप्पा गर्दे, युवा उद्योजक आदरणीय अध्यक्ष सचिन भाऊ कुडेकर, पहिलवान अक्षयभाऊ डांगले, सुप्री बहादर, पहिलवान अमित भाऊ डांगले, प्रसिद्ध गाडा मालक, आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने स्वागत आहे. आपल्याला विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या आणि सामन्याचा आनंद घ्या. चला विनंती राहिला आता टीम भानुबाची कॉल टीम संघाचे कॅप्टन प्रशांत बोईर सर, चला घ्या मैदानाचा ताबा. आता वेळ विलंब लावू नका. एक महत्वाची मॅच, महत्वपूर्ण लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संपूर्ण होताना पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना नॉट आउट बनवल्यात 117 धावा आणि विजयासाठी आव्हान उभं राहिलेलं आहे 118 धावा संख्येचं. आणि आव्हान कशा प्रकारे कम्प्लीट होत आहे हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो याच परिसरामधला. खरं तर महाराष्ट्रभर या आवाजाची खरं तर चर्चा आहे आणि असा गोड आवाज तुम्हाला मायक्रोफोनवरती देखील पाहायला मिळेल. उत्तम सावंत सर या आपले सरचे स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण आयोजन कमिटी खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन कमिटीनं आणि उत्तम सावंत सरांनी मला या दिवशी समालोचन करण्याची संधी संपूर्ण आयोजन कमिटीने देखील दिली. त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीचं देखील पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. चला विनंती, लगेच आपण पुढील मॅच कडे जातो. तत्पूर्वी आपण एक सन्मान या ठिकाणी करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये आज त्यांनी दुपारच्या सत्रापासून रात्रीच्या सत्रापर्यंत अतिशय सुंदर समालोचन केलं. आपल्याच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचे सुपुत्र आणि आपण पाहिलं तर पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक उभरते परंतु यंग टॅलेंट समालोचक आदरणीय रामदास डेरंगे सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य मारुती शेठ पडवळ साहेब आपला सन्मान या ठिकाणी केला. तो खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मारुती शेठ पडवळ साहेबांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आयोजकांच्या शुभ हस्ते आपण मारुती शेठ पडवळ साहेबांचा सन्मान करतोय. तळोडीचे माजी उपसरपंच सुभाष शेठ अगवणे, अमित शेठ दवणे, संकेत भाऊ दवणे, अनिकेत भाऊ दवणे या मित्रांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पाईटगावचे चेअरमन संतोष आप्पा गर्दे, युवा उद्योजक अध्यक्ष सचिन भाऊ कुडेकर, पहिलवान अक्षयभाऊ डांगले, सुप्री बहादर, पहिलवान अमित भाऊ डांगले, प्रसिद्ध गाडा मालक हे सर्वजण उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. तळवडीचे माजी उपसरपंच आदरणीय सुभाष शेठ अगवणे साहेब आपला सन्मान होतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपल्या आणि मित्र परिवाराचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आपल्याला विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आंबेटांचे माझे आदर्श उपसरपंच त्यांनी आपल्या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्टचं सौजन्य केलं आणि गतवर्षी देखील आणि या वर्षी देखील या स्पर्धेवरती भरभरून प्रेम करणारे आदरणीय शहाजी शेठ आरडे साहेब यांच्या शुभास्ते आपण
वैभव दादा दवणे याच नगरीचे सुपुत्र आणि पसैदन एंटरप्राइजेसचे ओनर यांच्या शुभास्ते आपण सुभाष शेठ अगवणे माझे आदर्श उपसरपंच तळवडे यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवला येईल तोपर्यंत एक सिंगल येते. एक धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळत नाही खरं तर एक शांत आणि संयमी बॅटिंग आता इथे मैदानी पाहायला मिळेल की आक्रमक अवतार ही देखील जोडी मैदानी गेल कारण का प्रथमतःच सलामीच्या आघाडीच्या बॅटरनं प्रभावित केलं बॅटिंग करताना भानुबाची क्वारीकडनं. यावेळेस फुल टॉस एंड होता लोअर फुल टॉस होता मिड विकेटला पाठवला ऑनसाइडच्या दिशेनं अडवला फेकी सुरेख आहे बॅकअप केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. टार्गेट मोठं आहे 117 बनवल्यात आणि 118 धावांचा पाठलाग करायचा आहे रासे कडाचीवाडी संघाला. स्वर्गीय कैलासवासी नंदाई बोरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबा क्रिकेट क्लब भानोबा चिकवाळी काय बॅटिंग केली दिनू कांबळे आणि सोबतीला याच तालुक्यातील शेळपिंपळ गावचा सुपरस्टार लक्ष्मण पप्पू पोळेकर याही नावाच्या चर्चा या खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आजच्या शेवटच्या मॅच मध्ये आणि या चौथ्या रात्रीत आपल्याला पाहायला मिळाल्यात. 120 बनवलं त्या साकोडी संघानं. विजय पावलेचा बॉल आणि इथे पॉइंटला कट केलाय बॉलला मात्र पाठवतोय ऐकॉन शेरू लोहार डीप पॉइंट सीमा पार धावा मिळतात 4 चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाललं. धोपलकोते आकडे बदलत आहेत 5 धावा धोपलकोते आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना एक स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत. लकी ड्रॉचे काही शेवटचे कुपन आता बाकी आहेत. जे जे प्रेक्षक अजूनही लकी ड्रॉ मध्ये सहभागी झाले नसतील त्यांनी बबलू निंबाळकर यांच्याकडे संपर्क करा. लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा आणि सहभागी व्हा. समोर स्ट्रेट टू द ग्राउंड ही स्ट्रेंथ आहे शिरू लोहारची. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तो जबरदस्त बॅटिंग करतो आणि तोच तडाखा इथे आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा सलगचा चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 32 चेंडू आणि 109 धावांची गरज. धावपलकोती 9 धावा. पहिले षटक इथे आपण पाहिलं तर सुरुवातीने एक जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकात प्रभावित करणारी फलंदाजी आपण पाहतो मैदानावरती. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज विजय पावले ISPL स्टार इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहे. बॅटचं टॉप एच विकेटचं पतन. पहिला बॅटर आयकॉन शिरू लोहारला माघारी परतवला ते स्कूप करण्याचा प्रयत्न होता. काहीतरी वेगळं करायचं होतं. वेगळ्या धाटणीचा फटका शेरूला इथे खेळायचा होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती साप निराशा इथे पाहायला मिळते. जड पावलांना माघारी परततोय. पहिला धक्का पहिला बॅटर आयकॉन बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. विकेट आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळते. शेरू लोहार जो प्रभावित करतो तो इम्प्रेस करतो होता त्याच्या बॅट मधून करतो 2 सलगचे लागोपाठ चौकार आले होते. असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात त्याच्या बॅट मधून इथे आपल्याला पाहायला मिळते. अखेर विकेट येते. शेरू लोहार देखील आपण पाहिलं तर माघारी परततो. धावसंख्या इथे आपण पाहिलं तर एक गडी बाद 9 धावा. 31 चेंडू आणि 109 धावांची गरज. निहाल तुसमत बॅटिंग साठी इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. ऐकून बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये उतरतोय निहाल तुसमत टुन्नू आणि तो देखील इथे आपल्याला आता बॅटिंग साठी मैदानी पाहायला मिळतोय. 31 चेंडू 109 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं आहे. टार्गेट मोठा आहे. साकुडी टीमनं चाकणच्या अगेन्स्ट 120 बनवलं तर 121 चा पाठलाग होता आणि नक्कीच या मैदानात अशा अनेक रेकॉर्ड आपण पाहिलेला आहे. आज देखील एक नवीन रेकॉर्ड. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न होता. विरुद्ध दिशेला खेळायचा होता. निहाल तुस्सा मधला मिडल ऑफ द बॅट होत नाही आणि इथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा.
पहिलं षटक आपण पाहिलं तर संपलेलं आहे. 9 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आता सुरू होते. 30 चेंडू आणि 109 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं आहे. लक्ष मोठं आहे, टार्गेट मोठं आहे आणि या धावांचा पाठलाग पूर्ण होईल की नाही ते देखील आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त मॅच आजच्या शेवटच्या रात्रीत, या रात्रीतील शेवटची मॅच आपण पाहतोय. नक्कीच अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज तब्बल 6 सामने आपण वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर केला आहे. कॉलबॅकचा तरार आपण पाहतो. एक संघ सुपर 8 ला दाखल होताना आपण पाहिलंय. श्री नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेटान जिल्हा परिषद गट आज सागर दरेकरच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक जबरदस्त दिमागदार जबाबदार खेळ करत तो संघ या स्पर्धेत सुपर 8 ला पात्र होतोय. जाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली, श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान या 2 संघांना आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेतून एक्झिट घ्यावी लागते. तर या ग्रुपमधून कोणते 2 संघ बाहेर पडतील आणि कोणता एक संघ सुपर 8 ला पात्र होईल. कव्हर पॉइंट कॅप शोधलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय डीप पॉइंट सीमा पार ऑफसाईडच्या दिशेनं. स्क्वेअर कट पटापट टकाटक चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 13 धावा, 1 गडी बाद 13. एक जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित करणारी, इम्प्रेस करणारी फलंदाजी देखील आपण पाहतो मैदान होती. यावेळेस फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. कॅप्टन आणि ते चुका होत आहेत. स्वतः गोलंदाज किरण कड इथे झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे अखेर चुकी होते. एक सोपा कॅच होतो, एक सोपा झेल इथे आपण पाहिलं तर सुटतं आणि तोपर्यंत काही धावा घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर नक्कीच मैदान ते होताना पाहायला मिळते. एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. धावपल होती धावा इथे आपण पाहिलं तर बनवले जात आहेत. 1 गडी बाद 14, 28 चेंडू, 104 धावांची गरज. फटका इथे आपण पाहिलं तर सजवलाय. लांब लचक पल्ल्याचं एक जबरदस्त हिट. बॉल सीमा पार ठोकतोय उत्तुंग सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. आक्रमण सुरू आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. एक चौकार, एक सिंगल, एक षटकार, 20 धावा धावपल होती. 27 चेंडू, 98 ची गरज आणि रिक्वायर्ड रन रेट 21.78. करून रन रेटच्या तुलनेत रिक्वायर्ड रन रेट फार मोठा आहे आणि धावांचा पाठलाग करावा लागेल. धावा बनवायचे असतील तर एक जबरदस्त बॅटिंग या दोन्ही संघांना इथे आपण पाहिलं तर करायचे. परंतु टार्गेट ठेवलं एक मोठं. भानोबाची क्वाळीनं धावा रोखायचं तर एका बाजूला बनवायच्यात. बॅकफुट गेलाय, पॉइंटला उडवलाय आणि बॉलला मात्र पाठवतोय डीप कव्हर. एक टप्पा 2 टप्पा घेत अडवलाय. क्षेत्ररक्षक काय चेंडूचा पाठलाग करतोय आणि धावा अडवण्याचा प्रयत्न करतोय कॅप्टन प्रशांत भोईर. यावेळेस चेंडू मात्र खेळलाय समोर हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपतोय. इथे आपण पाहिलं तर आयकॉन विजय पावले चेंडूच्या काल्याने टिपतोय झेल. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. आजचे बड्डे बॉय आदरणीय विशाल बोकड यांना देखील विनंती केला ते आपण व्यासपीठ होती. चाकणगावचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोष शेठ बागडे, लक्ष्मण शेठ नाणेकर या मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठ होती या आणि सामन्याचा आनंद घ्या. आजचे बड्डे बॉय आदरणीय विशाल भाऊ खोड पाटील यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने संपन्न होतोय. मी आयोजक आदरणीय किरण तात्या खोड पाटील, आदरणीय सुभाषभाऊ बिरदवडे, आदरणीय राहुल शेठ पांडमान, दत्ताभाऊ शिळवणे या सगळ्यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आजचे बड्डे बॉय आणि रासे काडाचीवाडी संघाचे संघमालक आदरणीय विशाल भाऊ खोड यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रसिद्ध उद्योजक उद्योगपती आदरणीय चिवणप्पा केदारी आपला सन्मान केला ते आपण विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. रासे काडाचीवाडी
या संघाच्या संघमालकांचा सन्मान चेंडू पूल केलाय, गुल केलाय, प्रेक्षक गॅलरीत पाठवलाय, एक टप्पा घेत वन बाउन्स चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 24 चेंडू आणि 92 धावा बनवायच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 26 धावा. दोन गडी बाद 26 धावा धावपल होत आहेत. 2 षटक संपलेले आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 92 धावा. सामना अजूनही संपला नाही. अमर गोरे, निहाल तुसमत टुन्नूला आपण पाहिलं बाद होताना, तर कल्याण रेखेकडे ती क्षमता आहे, ती पोटेन्शियल आहे, ती ताकद आहे आणि या जोडीकडनं कित्येक वेळा अशा प्रकारचे सामने फिनिश केलेले आहेत. यावेळेस अमर गोरेच्या बॅटमधून इनसाइड आउट, फटका फसलाय, झेल टिपलाय. प्रशांत भोईर संघनायक चेंडू खाली. धक्का क्रमांक 3, तिसरा बॅटर संघनायक अमर गोरे. बॅक टू डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. 26 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या. 23 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 92 धावा. 92 रन टू विन 23 बॉल. मॅच इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. सामना अजूनही आपण पाहिलं तर इथे फार रंगतदार आहे, परंतु एका बाजूला विकेटचा सिलसिला सुरू आहे. राजसे काडाचीवाडी संघाला पार्टनरशिप महत्वाच्या इनिंगला बिल्डअप करावं लागेल, धावा बनवावं लागतील. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती षटकार षटकार खेळून चालणार नाही. खरं तर पार्टनरशिप फार महत्वाची असल्याने सुरुवातीचा टॉप ऑर्डर बॅटिंग ऑर्डरचं इथे आपण पाहिलं तर ढासळलाय. 3 विकेट इथे आता गमावल्यात. यावेळेस परफेक्ट यॉर्कर होता, टू क्रशिंग यॉर्कर आपण पाहतो. ऐकून ISPL स्टार विजय पावलेकडनं इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजी तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू टाकले, 10 धावा खर्च करत 2 विकेट ऐकून विजय पावलेनं आपल्या संघाला मात्र मिळून दिलायत. ऐकॉन शेरुलार, कॅप्टन अमर गोरे या 2 महत्वाच्या विकेट त्याने इथे आपण पाहिलं तर आपल्या संघाला मिळून देतोय. 2 ब्रेक थ्रू त्याने आपल्या टीमला मात्र मिळून दिलेले आहेत. 27 धावा धावपल होत आहेत. 3 गडी बाद, 22 चेंडू, 91 ची गरज. स्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकलाय, बॉल हवेत. बॅटचं टॉपेज, आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4, चौथा बॅटर कल्याण रेखे. बॅक टू डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरुवात एक जबरदस्त बॅटिंग. पहिल्या इनिंग पहिल्या डावात आपण पाहिले, परंतु अखेर दुसऱ्या डावात विकेट आपण पाहिले तर येत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग साठी इथे आपण पाहिले तर दाखल होत आहेत. सत्तावीस धावा धावपल होत आहे. 4 विकेट इथे गमावल्यात. यावेळेस क्लीन बॉल, ISPL स्टार विजय पावलेचं यॉर्कर आणि बॅटरची दांडीगुल, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. होत आहेत 5 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 20 चेंडू, 91 धावांची गरज. मॅच इथे आपण पाहिलं तर धावांमधलं आणि चेंडूंमधलं अंतर थोडंसं इथे आता वाढताना पाहायला मिळते, परंतु अखेर शेवटपर्यंत या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल यात तीळ मात्र शंका नाही.
कारण का सामना इथे आपण पाहिलं तर प्रचंड रंगतदार, प्रचंड रोमहर्षक आहे आणि एक जबरदस्त मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 5 गडी बाद 27 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अखेर गोलंदाज विजय पावलेनं या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीचं इथे आपण पाहिलं तर वेगाची प्रचिती दाखवली आहे. हवेस वेगवान चेंडू होता, थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, खरं तर स्क्वेअर लेगला खेळायचा होता, शरीरावरती आदळतोय, मिडल ऑफ द बॅट होत नाही आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आलाय. काय स्पेल टाकलाय विजय पावलेनं. 11 चेंडूवरती 10 धावा आणि तब्बल 4 विकेट त्यानं या डावात इथे आपण पाहिलं तर मिळाला. 5 विकेट पैकी 4 विकेट. फुल टॉस चेंडू होता, यॉर्कर होता, थोडस लेंथ बॉल करण्याचा प्रयत्न विजय पावलेचा. डॉट बॉल येईल. 2 षटकं टाकलेत विजय पावलेनं. मागील षटकात फक्त एकच धाव आली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 27, 18 चेंडू आणि बनवायच्या 91 धावा. गावा गावा 5 गडी बाद 27, 3 षटकं संपलीत, 18 चेंडू 91 धावांचा पाठलाग करायचा. रेकॉर्ड रन रेट 30.33 या मॅच मध्ये आपण पाहतोय. पप्पू पोळेकर, दिनू कांबळे या जोडीच्या बॅटिंग समोर अखेर आपण पाहिलं तर एक मोठा धावांचा डोंगर पाहिला आणि बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाचा डाव मात्र कोलमडलाय. रुद्र शिंदे बॅटिंग साठी, गणेश मुंगसे इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आहेत आणि किरण कड गोलंदाजीच्या मार्कवरती प्रभावित करतोय. पहिल्या मॅच मध्ये याही खेळाडू आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मान काय ठरला होता, हिरो ठरला होता तो किरण. फुल टॉस चेंडू होता, सर्व बॅटनं समोर खेळला. विजय पावले दूरवरतून येतो, प्रयत्न चांगला होता सागर मोहिते विजय पावले जोडीचा, परंतु अखेर चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 31 धावा धावपल होत आहेत, 5 विकेट कमवल्यात. यावेळेस पूल केलाय, मिडल ऑफ द बॅट, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक सिद्धार्थ गायकवाड चेंडू खाली टिपतोय असेल. आणखीन एक विकेट चोते पतान बॅटर डावकुरातीचा रुद्र शिंदे. बॅक टू डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. इम्पॅक्ट बॅटर इथे आता बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानात दाखल होत आहेत. फलंदाजीसाठी मयूर मुंगसे इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंग साठी येत आहेत. माऊल शिंदे आउट, मयूर मुंगसे इन होत आहेत. 31 धावा धावपल कोटी, 15 चेंडू आणि बनवायच्या 87 धावा. मयूर मुंगसे आता स्वतः बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानात दाखल होत आहेत. त्या संघाच्या टीम मॅनेजमेंट मध्ये त्यांचं फार मोठं सहकार्य. अक्रॉस बॅट खेळायचा होता, टप्पा पडतोय, चेंडू विकेट किपर कडे जातोय. टप्पा थोडस पाठीमागे ठेवला होता, विकेट किपर चेंडूला फील करतायत, तोपर्यंत एक टॉट बॉल येतोय. किरण कड प्रभावित करतो, इम्प्रेस करतोय फलंदाजी गोलंदाजी. याचं बॅट, याचं बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल किरण कड कडनं बॅटर मयूर मुंगसेला. धावपल कोते 31, 6 गडी बाद, शेवटचे 13 चेंडू, 87 धावांची गरज. विकेट येते खर तर मयूर मुंगसेंच्या बॅटिंग साठी बक्षीस येत होतं. दिनेश भाऊ गाडे युवा उद्योजक एलवड यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं, परंतु अखेर विकेट येते आणि फलंदाज इथे होत आहेत बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी.
शेवटचे काही चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. सामन्यात औपचारिकता आहे कारण का आता फार कमी चेंडू आहेत आणि भरपूर धावांचा पाठलाग रासे कडचवाडी या संघाला इथे आपण पाहिले तर करायचं आहे. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच आहे, परंतु उद्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो उद्या सुपर 8 चा ए ग्रुप आपल्या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग KTPL मध्ये आपण पाहिलं तर उद्या सुपर 8 चा थरार तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सुपर 8 मध्ये उद्या 4 अतिशय तगडे ताकदवान बलाढ्य संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे टाकले जाणार आहेत. आमने सामने येणार आहे आणि उद्याची पहिलीच मॅच असणार आहे खेड तालुका सुपर 8 ए ग्रुप आणि पहिली मॅच असेल शॉर्ट रन येतोय पण इथे आपल्याला कळत आहेत. उद्याच्या पहिल्या मॅचची उद्घोषणा आपण करतोय. स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंजुरे भांबोली आणि त्यांच्या विरोधात असणार आहे नवखंडना स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेटान जिल्हा परिषद गट. ही पहिली मॅच आयकॉन जगत सरकार विरुद्ध आयकॉन शरद प्रामाणिक हे दोन एका संघात असणार आहेत. करंजविरे भांबोली संघात तर त्यांच्या अगेन्स्ट असणार आहेत पुन्हा एकदा नयन भगत परेश कडके हे रायगडचे दोन सुपरस्टार उद्या एकमेकांच्या समोर पहिल्या मॅच मध्ये. तर दुसरी मॅच असणार आहे RR वॉरियर्स चाकण या टीमच्या आयकॉन कुणाल कोण अक्षय तावडे आणि त्यांच्या विरोधात असणार आहे भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव आयकॉन असतील चैतन्य पाटील रायगड तर त्यांच्या सोबतीला असतील सौरभ बिराजदार तुळजापूर. उद्याचा सुपर 8 चा ए ग्रुप असणार आहे तर परवा सुपर 8 च्या बी ग्रुप मध्ये पहिली मॅच असणार आहे दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी आणि या सामन्यातील विजेता संघ ही पहिली मॅच असणार आहे. तर दुसरी मॅच असणार आहे पसैदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी आणि त्यांच्या विरोधात वाघसाई नगरचे मावळे वाघसाई नगर. षटकार येतोय 40 धावा रोपल कोत आहेत 8 चेंडू 78 धावांची गरज. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 7 गडी बाद 40 8 चेंडू 78. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिले तर चेंडू केलाय समोर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक घेत आहेत मोहित लोखंडे आपण पाहिले तर गोलंदाजीचे मार्क होत आहेत 3 सिंगल त्यानंतर एक षटकार पुन्हा एक सिंगल. महेश गायकवाड आणि गणेश मुंगसे या जोडीला आपण पाहतो बॅटिंग करताना 41 धावा रोपल कोत आहेत 7 चेंडू 77 ची गरज. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर फलंदाच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंच कळत आहेत व्हाईट बॉल. खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धाव येते. ही आली आव्हान 7 चेंडू आणि 76 धावांची गरज. यावेळेस फटका खेळलाय जमिनीच्या समांतर लॉंग ऑनला जाईल क्षेत्ररक्षक अडवेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आणि शेवटच्या षटकात 6 चेंडू 75 धावांची गरज. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 43. धावा धावा त्रेचाळीस धावा लोपल कोत आहेत 6 चेंडू 75. पहिलाच बॉल वेगावरती स्वार गतीचा वापर आणि पहिला डॉट बॉल. लक्ष्मण पप्पू पोळेकर गोलंदाजीच्या मार्क त्याला त्यानं बॅटिंग मधून प्रभावित केला. आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आणि खेड तालुक्यात आणखी एक विक्रम त्यानं केला 5 चेंडू 5 षटकार ठोकण्याचा. स्टेप आउट पावलांचा वापर बॉल करे लॉंग ऑनची सफर अडवलाय 1-2 टप्पा घेत तोपर्यंत एक सिंगल आणि समीकरण बदलते आता शेवटचे 4 चेंडू 74 धावांची गरज. 74 रन टू विन 4 बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ बॉल होता फुल ऑफ लेंथ होता वाईड यॉर्कर टाकायचं होता आणि तो प्रयत्न इथे पप्पू पोळेकरचा एक डॉट बॉल होतोय. शेवटचे चेंडू आता बाकी आहे 3 चेंडू आणि बनवायच्या 74 धावा. पुलचा फटका टिप विकेटला कॅप मोठा आणि चेंडू मात्र जाईल 1 टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतात 4. भिडवले साऱ्या गगनात ललकार
चौकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 2 चेंडू आणि 70 धावांची गरज. धावफलक 48. यावेळेस समोर खेळला लेग पण थेट. ग्रेट शॉट. बॉल सीमा पार साइड स्क्रीन वरती. सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. 1 चेंडू आणि विजयासाठी 64 धावा. फटका पुन्हा एकदा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. संघ मालक टिपता असेल. शेवटच्या चेंडूवरती येते विकेट. फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन श्री बानोबा क्रिकेट क्लब बानोबा चिकवाली संघ ठरतोय या मॅच मध्ये विजेता आणि संघ दाखल होतोय सुपर 8 ला. चाकणगावचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय संतोष शेठ बागडे आणि लक्ष्मण शेठ नाणेकर या दोन्ही मांडरांचा सन्मान आपण खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आयोजकांना विनंती करेल आपण हा सन्मान या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं चाकणचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय